नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे लहान मुलांची अगदी आवडती गोष्ट, ते म्हणजे कोबी मंचुरियन. अगदी क्रिस्पी आणि घरच्या साहित्यामध्ये ही बनणारी रेसिपी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण कोबी मंचुरियनसाठी सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपण कोबी घेतोय. तर आता हा कोबी एकदम फ्रेश आणि कडक असला पाहिजे, तरच आपले मंचुरियन एकदम क्रिस्पी होणार आहेत आणि टेस्टी होणार आहेत. तर आता इथे घेतलेला कोबी आपण कापून घेतोय आणि यानंतर आपल्या नेहमीच्या वापरातील जी किसणी आहे त्याने हा कोबी किसून घ्यायचा आहे. साधारण असा किसला गेला पाहिजे. या ठिकाणी आपण आता घेतलेला सर्व कोबी कापून घेतलेला आहे. आता याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम बरोबर प्रमाण असावं म्हणून मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने आपण किस मोजून घ्यायचा आहे. आणि या पदार्थासाठी लागणारे पुढचे जिन्नस सुद्धा आपण याच वाटीने मोजून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा एखादी अशी वाटी घ्या आणि त्या वाटीने सर्व जिन्नस मोजून घ्या. तर इथे एकूण 4 कोबीच्या वाट्या झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे कोबीला पाणी सुटेल आणि आपल्याला जास्तीच्या पाण्याची गरज लागणार नाही. आता या ठिकाणी मी इथे अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे. याऐवजी तुमच्याकडे जर का कांद्याची पात असेल तर ती तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर हे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण काही सॉस घालणार आहोत. तर इथे मी कांदे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने मी 1.5 चमचा घातलेला आहे सोया सॉस. आता इथे आपण सोया सॉस घालणार होतो म्हणून मीठसुद्धा बेतानेच घातलेलं होतं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे मी घातलेलं आहे रेड चिली पेस्ट 1 चमचा, ग्रीन चिली पेस्ट 1 चमचा आणि यानंतर आपण यामध्ये रेड चिली पावडरसुद्धा घालणार आहे. त्यामुळे तिखटाचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. आणि याचसोबत मस्त असा लाल रंग येण्यासाठी आपण खाण्याचा रंगसुद्धा टाकणार आहोत. अगदी चिमटभर टाकायचा आहे आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल घालायचा तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि इथे तुम्ही बघू शकता की ज्या वाटीने मी कोबी मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर इथे घातलेला आहे. आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही कोरडं ठेवायचं नाही, एकसारखं भिजवून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मैदा. तर मैद्यासाठी मी इथे 1 वाटी भरून मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी एकाच वेळेला सर्व घालणार नाही तर अगदी थोडा थोडा करून घालणार आहे. तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी घेतलेला आहे मैदा आणि तो आपण यामध्ये भिजवून घेतोय. आता इथे कसं होणार आहे की कधी जर का कोबी थोडासा लूज असेल किंवा कोबीला जास्त मिठामुळे पाणी सुटलं असेल तर मैदा थोडासा जास्त जातो आणि कोबी थोडासा कोरडा असेल तर मैदा कमी लागतो. परंतु इथे मैद्याचं प्रमाणसुद्धा बेतानेच वापरायचं आहे. जास्त मैद्याच्या प्रमाणामुळे आपले मंचुरियन कुरकुरीत होणार नाहीत तर अगदी चिवट होतील आणि आपल्याला कुरकुरीत हवे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की मी आणखीन थोडासा मैदा घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मळून घेते. तर अजून आपल्याला मैद्याची गरज लागणार आहे. तर घेतलेला सर्व मैदा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. आता याला आपण डायरेक्ट तळायला घेणार आहे, मुरत ठेवायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटण्याची जास्त शक्यता आहे. तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर तेलाचा फ्लेम हे मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर असे छोटे छोटे मंचुरियन तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता की पीठ अगदी मऊ किंवा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही, अगदी हाताने हळूवार छोटे छोटे गोळे सुटतील असं पीठ आहे. आता तेलात गोळे सोडल्यानंतर 1 ते 1.5 मिनटामध्ये पुन्हा पलटी करायच्या आहेत आणि इथे गॅस फ्लेम आहे तो मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्येच आहे. आणि असं आलटी-पलटी करून आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट असे कुरकुरीत असे मंचुरियन भजी भाजून घ्यायचे आहेत. आता हे मंचुरियन भजी तळत असताना अगदी खूप गोष्टींची लक्ष ठेवायची गरज आहे की तेल हे परफेक्ट तापलेलं असावं. म्हणजे कमी किंवा जास्त नको. कमी तापला असेल तर ते चिवट आणि तेलकट होतील आणि जास्त तापलेलं असेल तर वरून ते करपून जातील आणि अगदी क्रिस्पी होणार नाहीत. त्यामुळे तेल हे एकदम कडकडीत
गरम झालेलं असावं. त्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण भजी सोडून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला 1 मिनिट एका बाजूने तळून घ्यायचे आहेत आणि पलटायचं आहे आणि त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित 1 मिनिट तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रत्येकी 10 सेकंदाने सारखे आपल्याला हलवत भजी भाजून घ्यायचे आहेत. असं आपल्याला 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले भजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे व्यवस्थित भजी तळल्यानंतर आता दुसरी बॅच तळत असताना थोडंसं तेल गरम करू द्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये दुसरी भजी घालायची आहेत आणि अशा प्रकारे आपण सर्व भजी तळून घेणार आहोत. तर मंडळी, इथे आपली मस्त क्रिस्पी मंचुरियन भजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.